सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते एकदम सिंपल्स क्वेश्चन्स आहेत। जर याचे आन्सर्स असतील तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राइब करून घ्या आणि तुमचा जो काही स्कोर येतो तो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अजूनही आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथून तुम्ही सबस्क्राइब करून घ्या। तर आजचा व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान कोणता आहे? तर जो उत्तर येणार आहे भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान हा परमवीर हा आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, कोणता पक्षी स्पर्श केल्यावर मरतो? तर याचं उत्तर टिटोनी पक्षी स्पर्श केल्याने मरतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, रिलायन्स कंपनीचे मालक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे रिलायन्स कंपनीचे मालक अंबानी आहेत। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, भारतीय चलनावरील नोटवर किती भाषा लिहिलेल्या असतात? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि तुमचा जो काही स्कोर येतो तो कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा। तर जो उत्तर भारतीय चलनावरील नोटवर 17 भाषा लिहिलेल्या असतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर बोर अभयारण्य वर्धा जिल्ह्यात आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, छपाई यंत्राचा शोध केव्हा लागला? तर याचं उत्तर छपाई यंत्राचा शोध 1450 साली लागला। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, कोणता पक्षी माणसावर हल्ला करून रक्त पिऊ शकतो? तर याचं उत्तर आहे वटवाघूळ पक्षी माणसावर हल्ला करून रक्त पिऊ शकतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, पोलिओ डोस वयाच्या कोणत्या वर्षी दिला जातो? तर याचं उत्तर पोलिओ डोस वयाच्या 1 वर्षा दिला जातो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, सातत्याने थकवा वाटत असल्यास काय खावे? तर याचं उत्तर सातत्य थकवा वाटत असल्यास फळ खावे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, सेल्फीला हिंदीत काय म्हणतात? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि तुमचा जो काही स्कोर येतो तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर सेल्फीला हिंदीत सोचित्र म्हणतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर केळीसाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, कोणत्या देशात सर्वात जास्त मोबाईल बनवले जातात? तर याचं उत्तर चीन देशात सर्वात जास्त मोबाईल बनवले जातात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 13 आहे, भारतामधील सर्वात उंच टीव्हीचा टावर कोठे आहे? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तर याचं उत्तर भारतामधील सर्वात उंच टीव्हीचा टावर दिल्ली येथे आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 14 आहे, रोज सकाळी बिर्याणी खाल्ल्याने कोणता रोग पूर्ण बरा होतो? तर याचं उत्तर आहे रोज सकाळी बिर्याणी खाल्ल्याने लिव्हर कॅन्सर रोग पूर्ण बरा होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। जो आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, कोणत्या देशातील लोक मुंग्या खातात? याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा
आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर तुमचा जो काही स्कोर येतो तो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि नवीन चॅनलला अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही त्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याची लिंक एक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथून तुम्ही त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर चला भेटू आपण उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GK च्या व्हिडिओमध्ये.